हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप विथ सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथे आम्ही मस्त चौघांनी पण सफेद वेअर केला आहे, सफेद कलर। रुंजोबीनी घातला होता सफेद कलरचा कुर्ता, मस्त तिरंगाची ओढणी आणि आम्ही दोघांनी सफेद कलरचं। तर आता आम्ही चौघं निघालो आहोत। संध्याकाळचे 4 वाजलेले, जेवण वगैरे झालं, घर वगैरे आवरलं आणि मग निघालो शॉपिंगला। तर मग जात आहोत आता इकडे। ते इथे गाडी पार्कला लावून आम्ही आलो आहोत विरार वेस्ट येथील झुडिओ येथे। तर शॉपिंग करणार आहोत माझ्या बर्थडेची, बघू काय चांगलं मिळते। तर एंटर केलं झुडिओमध्ये आणि मग इथे वुमेन्सचं ग्राउंड फ्लोअरला आहे, तर तिकडे गेलो कारण की मला शॉपिंग करायची होती, बाकी काही यायचं नव्हतं। मग डायरेक्टली आम्ही वन पीसचा जो सेक्शन आहे तिथे गेलो। तिकडे बघत होती, मला काही जास्त काही खास वाटलं नाही। म्हणजे असं टीनेजर मुली आहेत त्यांच्यासाठी खूप छान छान होते, पण मला असं बड्डेसाठी खास असं काही ते स्पेशल एवढं काही मला कुठे काही दिसलंच नाही। मग मी भरपूर असं सर्च करत होती, त्यातला एक वन पीस आवडला, तो मी असा अंगाला लावूनसुद्धा बघितला। म्हटलं हां ठीक आहे, ओके, पण एवढा खास नाही आहे। मी भरपूर बघत होते, टी शर्ट्स बघितले, शॉर्ट कुर्ती बघत होती, पण नाही मला काहीच आवडत नव्हतं। तर हे बघा, हा असा एक व्हाईट कलरचा होता, स्पेगेटीवाला होता, नॉटवाला होता इथे, पण ठीक वाटला, असाच ओके। बड्डेसाठी एवढा खास नव्हता वाटत। तर फिरले मला तर काहीच आवडलं नाही। मग आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो, म्हटलं रुंजोबीसाठी बघूया काहीतरी असं टी शर्ट वगैरे पॅन्ट, पण तिथे पण काही स्टॉक अपडेट नव्हता कारण की त्यांचे हँगरसुद्धा एम्प्टी होते। तर त्याच्यानंतर मग मी फक्त घेतलं स्वतःसाठी लायनर, काजळ आणि लिपस्टिक। तर म्हटलं काय घ्यायचं, तर हे मला लायनर तर खूप आवडतं इकडचं झुडिओचं, खूप छान असतं, शिमरी असतं, मग ते घेतलं। आणि ह्यावेळेस काजळ ट्राय करणार आहे, फर्स्ट टाईम घेतलं आहे झुडिओचं काजळ मी, तर ते ट्राय करते। त्याच्यात ही लिपस्टिकसुद्धा मी फर्स्ट टाईम घेतली आहे, तिथे सॅम्पल होतं तर ते एकदा चेक केलं, त्याच्यानंतर हा एक घेतली लिपस्टिक। त्याच्यानंतर निघालो आणि डीमार्टला गेलो, कारण की अगदी एका मिनिटावरतीच डीमार्ट होतं। माझ्या ओवीला घ्यायची होती कंपास, तिची कंपास लास्ट इयर म्हणजे आता जूनमध्ये जेव्हा स्कूल सुरू झाली तेव्हा मी घेतली होती, पण ती काय माहीत नाही खेळताना वगैरे पडली काय खराब झाली, तर तिला दुसरी घ्यायची होती। तर एका कंपाससाठी आम्ही आलो डीमार्टला, पण असं होतं का कधी एक वस्तू घेण्यासाठी आपण येऊ आणि एकच वस्तू घेऊ नाही। तर हा बघा, असं मस्त असं बास्केट भरून आम्ही एका कंपासच्या सोबत एवढं सगळं शॉपिंग केलं आहे। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आणि झालं, आता काय करणार, खर्च तर करणारच, मुली होत्या तर एवढा समजत। आम्ही बॅग पण घेऊन आलो नव्हतं, तर डीमार्टचीच बॅग घेतली कारण की मला वाटलं होतं की मी एवढा बाजार घेईल करून। तर एवढं सगळी शॉपिंग झाली आणि ह्या मुलींना आईस्क्रीम घेतली आणि आम्ही इथून निघालो। तर इथून निघालो, मला घ्यायचे होते स्वतःसाठी कपडे, पण एवढं बोचकं घेऊन कुठे फिरणार, हे असं हेवी घेऊन कशी शॉपिंग करणार, अजून थोडीशी शॉपिंग करायची, माहीत नाही होणार की नाही, आता मग डायरेक्ट घरात। तू समझा? हाँ नाही, तू समझा नाही। त्यानंतर आलो विजय सेल्सकडे, मला एक वस्तू घ्यायची होती, पण तुम्हाला दिसते ती गर्दी केवढी आहे, तरी म्हटलं चला आपण जाऊया। तर ते हातात एवढं सामान होतं, सिक्युरिटीला विचारून इथे आतमध्ये एंटर केलं आणि साईडला ते सामान ठेवलं आणि जी वस्तू पाहिजे होती तिकडे गेलो। काउंटरला गर्दीसुद्धा होती, तरी पण ती वस्तू जी पाहिजे होती तिकडे विचारलं, पण जी माझ्या मनासारखी होती ती तिकडे नव्हती। तर मग म्हटलं चला मग आता रिटर्न आपण पुन्हा येऊया। मग स्टेशनकडे गेलो आणि रुंजीला कपडे घ्यायचे होते, तर मी म्हटलं चला आपण तिची शॉपिंग करूया। तर तिच्यासाठी ते कपडे घेतले आहे, त्याचा काय मी जास्त काय मोठा व्हिडिओ केला नाही, जनता माफ नाही करेगी, फक्त कारण ती तिचं होतंच म्हणून। त्याच्यानंतर मग पुढे आलो आणि जातानाच मी एक कुर्ता बघितलेला, हा स्टेशनला वेस्टला, विरार वेस्टला। तर म्हटलं चला येतं आता पुन्हा तिकडे तो दिसला तर आता घ्यायचाच आहे बस, मग हा असा घेतला। तिथे काही व्हिडिओ केली नाही कारण की भरपूर ट्रॅफिक होती। तर घरी येता आमच्या इथे विरार ईस्टला हे असं मस्त बाप्पाचं मंदिर आहे आणि बाप्पाला सुद्धा मस्त असं वेअर केलेलं बघा, सफेद कलरची मूर्ती आहे आणि खाली धोतर हिरव्या कलरचं आणि वरून असं शॉल किंवा कपडा असं ऑरेंज कलरचा घातलेला, तर मस्त दिसत होतं ते। तर म्हटलं आपण एक छोटीशी व्हिडिओ करूया। तर झालं इथे असं आणि मामी निघालो। मग इथे रुंजी ओवीची अशी डिमांड होती की पिझ्झा कॉर्नरमध्ये पिझ्झा खाऊया, तर म्हटलं नको बाबा, हातात एवढा पसार आता कुठेच थांबायचं नाही, कारण की ऑलरेडी जो डीमार्टचं सामान होतं त्याच्यात रुंजीची शॉपिंग होती, एवढं सगळं घेऊन कुठे थांबायचं नाही, सरळ घराकडे यायचं। मग घराकडे आलो आणि असा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे। 15 ऑगस्टला अशी शॉपिंग केली ती। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, थँक्यू।